गजानन विजय ग्रंथ अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी परशुधरा, हे जमदग्नीच्या कुमारा परशुरामा परमेश्वरा, आता उपेक्षा करू नको. तू सहस्त्र अर्जुना ते दंडून केले द्विजांचे संरक्षण, ब्राह्मणांचा अपमान सहन झाला नाही तुला. आता मात्र डोळे मिटिसी का रे देवा, ब्राह्मणांविषयी काय आहे लागली तुसी गाढ निद्रा येतवा. म्हणून डोळे मिटू नका, स्वस्त ऐसे बसू नका, आणीबाणीचा प्रसंग देखा आहे हरी सांप्रतम. तुझ्या वशिल्या वाचून अवघी कृत्य आहे तशी न, आर्य संस्कृतीचे रक्षण होणे नाही तुझ्या विन. गजानन माया अगटित कोण जाणे तिज प्रत, महाराजांचा एक भक्त पुंडलिक नामे मुंडगावी, हा शेगावची गरिवारी, समर्थांविषयी प्रेम भारी, हमेशा त्यांचे चिंतन करी एकाग्र श्यामणाने. त्याच गावी भागाबाई एक ठाकरे नव्हती पायी, निष्ठा तिची एकही ठिकाणासी बसत नसे. ती दांभिक होती फार, सदा दंभांचा बाजार, भरून बोंदिणारी नर हाचा धंदा तियेचा. ती बोलली पुंडलिकाला, तुझा जन्म वाया गेला, काकी तू नाही केला सद्गुरु तो आपणाते. गजाननाच्या वाऱ्या करसी सद्गुरु त्याला माणसी, परी त्याने सांग तुसी मंत्र काणी कथिला का. अरे विधी वाचून गुरुण होत कधी जाणं, शेगावचा गजानन वेडा पिसासाच असे. तुझा ताप झाला बरा म्हणून तू मानिसी त्याला, या काकताती अन्यायाला बळी पुंडलिका पडू नको. गिनगिन गणा ते भजन, पिशापरी आचरण, कोणाचे खाई जाणं ऐसा मुळी भ्रष्ट तू. म्हणून तुला सांगते चाल अंजन गावाते, केजाजीच्या शिष्या ते आपण दोघे गुरु करू. उद्या त्यांचे कीर्तन अंजन गावी असे जाणं, ते ऐकावया कारण उठून जाऊ प्रातकाळी. गुरु असावा महाज्ञानी, चातुर्य शास्त्र चिंतामणी, गुरु असावा परमगुणी भक्ती पंथा ते दाविता. यातील लक्षण एकही गजाननाच्या नसे ठाई, म्हणून वेळ न करी काही चाल अंजन गावाते. तो भोकरे पुंडलिक होता मनाचा भाविक, बागेच्या भाषणे देख चित्तदाचे घोटाळले. त्याने असा विचार केला, उदय कंजन गावाला जाऊ कीर्तन ऐकण्याला, पुढचा विचार पुढे करू. ऐसा विचार करून बागेची बोलला जाणं, अंजन गावा लागून चाले तो तुझ्या सवी. दोघांचा विचार झाला, पुंडलिक रात्री स्वस्त निजला, तो 3 प्रहर रात्रीला काय घडले ते ऐका. पुंडलिकाच्या समोर एक पुरुष दिगंबर उभा राहिला, साचारा थेट समर्थांच्या परी. पुरुष म्हणे, रे पुंडलिका, अंजन गावासी जातोस का, गुरु कराया तिनिका त्या भागेच्या सल्ल्याने. जातोस तरी जावे त्वरित, त्याचे नाव काशीनाथ, तेथे जाता फिटेल भ्रांत तुझी वेड्या निश्चय. कानात काही बोलला म्हणून का तो गुरु झाला, लोक कानो गोष्टीला कितीतरी करतात, मग ते एकमेकांचे काय गुरु होती साचे, नादी दंभाचाराचे त्वा पुंडलिका पडू नये. तू इकडे करी काण, मंत्र देतो तुझं कारण, गणगण ऐसे बोलून महाराज स्तब्ध झाले. आणखी काय आहे असं, ती मी आज पूर्वेन खास, ऐसे कथा पुंडलिकाचा आनंदाती झाला. पाहू लागला निरखुण, स्वप्नी त्या पुरुषाला गुण, तो पाहिले गजानन शेगावचे स्वामी पहा. पुंडलिक म्हणे, गुरुराया पादुका द्या मला सध्या, नित्य पूजा करावया यावी आणखी असं नसे. बरे उद्या 2 प्रहर दिवस येता साचार, पादुकांची पूजा कर ह्या मी दिदल्या घेई तुला. पादुका त्या घ्यावयाला स्वप्नी पुंडलिक उठून बसला, तोच आली तयाला साक्षात जागृती श्रोते हो. जागा होऊन सभोवार पाहू लागला साचार, तो कोणीच दिसे ना, अखेर नाही पत्ता पादुकांचा. उलगडा काही होईना, संशय मनीचा जाईना, म्हणे स्वामींच्या भाषणा बाटण लागला आजवरी. स्वप्नी येऊन दर्शन त्यांनी दिले मज कारण, कशी भागी ठाकरीनं तेही स्वप्ने कथन केले. तसेच उद्या 2 प्रहरी पादुकांची पूजा करी, आयसे बोलले साक्षात्कारी त्याचा समजू काय अर्थ. किंवा नव्या पादुका करून म्या करावे पूजन, आयसे त्यांच्या आहे मन हे काही कळेना. मी पदींच्या मागितल्या पादुका त्या होत्या भला, त्याच त्यांनी मसे दिल्या, मग नव्या घेऊ कशास. ऐसे नाना तर्क करी पुंडलिक आपल्या अंतरी, तो इतक्यात आली घरी भागी टाकरीन बोलावण्या. अंजन गावी चाला आता, मोक्ष गुरु करण्याकरिता, दिसू लागला आहे रस्ता अरुळ द्यायचे प्रकाशी. पुंडलिक म्हणे, भागाबाई मी काही येत नाही, मर्जी असल्यास तूच जाई अंजन गावा कारणे. मी जो एकदा गुरु केला श्री गजानन महाराजाला, तो ना आता सोडी बोला हाच माझा निश्चय. ते ऐकता भागाबाई अंजन गावास गेली पाही, आता मुंड गावाचे ठाई काय झाले ते ऐका. श्यामसिंग राजपूत गेला होता शेगावात, दर्शन स्वामींचे घेण्याप्रत 2 दिवस याच्या आधी. तो जेव्हा मुंड गावाला येण्याप्रत निघाला, तरी बाळा भाऊला ऐसे बोलले महाराज, या पादुका पुंडलिकासी दया देई याच्या पासी, समर्थ आज्ञा होता ऐसी तैसेच केले बाळाने. करी घेऊन पादुका श्यामसिंगास बोलला देखा, भोकरे जो का पुंडलिका तुमच्या गावीचा असे हो. त्यास या देणे होऊन करावयासी पूजन, ते श्यामसिंग ऐकून पादुका घेता झाला. श्यामसिंगाला मुंड गावात तो पुंडलिक भेटला वेशीत, पुसू लागला त्याप्रत कुशलवृत्त समर्थांचे. प्रसाद मला द्यावयासी काही दिला का तुम्हापासी, हे ऐकता श्यामसिंगासी महदाश्चर्य वाटले. सभे घेऊन पुंडलिकाला श्यामसिंग घेऊन घरी गेला, खोदून विचारू लागला, तू ऐसे का विचारले.
पुंडलिकाने स्वप्नाची गोष्ट त्याला कथिनी साची, ती एकता श्यामसिंगाची भ्रांती नष्ट झाली हो. लगेच पादुका काढिल्या, पुंडलिकाच्या हाती दिल्या, त्याच अजून आहेत भल्या मुंडगावात त्याच्या घरी. 2 प्रहरी पूजन पुंडलिकाने केले जाणं, मनोभावे करून त्या प्रसादी पादुकांची. पहा श्रोते खरे संत, सांभाळी ती आपले भक्त, आडमार्गाने किंचित जाऊ न देते त्याला. निज भक्तांचे मनोरथ समर्थ कैसे पुरवितात, ते येईल ध्यानात या कथेत ऐकता. एक वाजसनीय ब्राह्मणा कवर राजाराम म्हणून होता धंदा करून अकोल्यात सराफीचा. सोने चांदी भुसार घेणे देणे साचार, मध्यम प्रतीचा सावकार हा राजाराम कवर असे. या राजारामाप्रती महाराजांची होती भक्ती, म्हणून त्याची संतती मानू लागली समर्था. या कौरा कारण 2 पुत्र होते जाणं, गोपाळ त्र्यंबक म्हणून लवांकुशासारखे. कनिष्ठ पुत्र त्र्यंबकाप्रती भाऊ व्यवहारी बोलती, तो हैदराबादी प्रती गेला डॉक्टरी शिकावया. लहानपणापासून भाऊस होते देवध्यान, म्हणजे त्र्यंबका लागून हे येथे विसरू नका. काही संकट पडल्यावरही तो समर्थांचा आठव करी, राहून त्या भागानगरी मुसा नदीच्या काठाला. एवंच भाऊ भक्तिमान होता लहानपणापासून, त्याचे दैवत गजानन स्वामी श्रीगाव ग्रामीची. तो सुट्टी माझी आला घरी, इच्छा उपजली अंतरी, जाऊन या शेगाव नगरी जेऊ घालावे महाराजा. पदार्थ त्यांच्या आवडीचे, करून या सर्व साचे, परी हे कैसे व्हावयाचे हाच विचार पडला की. भाऊ म्हणे, गुरुनाथा काहीतरी करू आता, मरून गेली माझी माता लहानपणीच दयाळा. घरी माझे नाही कोणी, एक बंधूची कामिनी, जिचे नाव आहे आणि स्वभाव तापटे तियेच. माझ्या आहे ऐसे म्हणी, आपणा करावी मेजवानी, आपल्या आवडीचे करुणी पदार्थ सारे गुरुराया. भाकरी ती ज्वारीची, कांदा भाजी आंबाड्याची, ऊन पिटले हिरवी मिरची ऐसे तयार करावे. हे पदार्थ करण्याला सांगू कसा मी भाऊजाईला, हट्ट एक करण्याला माता तेच स्थान असे. ऐसा विचार करीत भाऊ राहिला निवांत, तो काही कामानिमित्त नानी आली ते ठाया. नानी दिराला बोलली, चिंता कशाची लागली, मुखश्री म्लान झाली तुमची कशाने ये वेळा. भाऊ होते दिनवाणी, काय तुला सांगू येणी, माझे जे काले मनी विचारते ये वेळा. पूर्ण सत्य वाचून मनोरथना होती पूर्ण, म्हणून तुला सांगून काय करणे आहे गे. नाणी म्हणे, त्यावर सांगून पहा एक वार, तू माझा धाकटा धीर मशी पडदा ठेवू नये. ज्येष्ठ भ्राता पित्यापरी ततकांता माया खरी, मानिली पाहिजे साजरे ते तुम्ही जाणत असा. ते ऐकून भाऊ असला, नाणी प्रती बोलता झाला. नाणी, माझ्या मनाला आज ऐसे वाटते, गजाननाच्या आवडीचे सर्व पदार्थ करून साचे आहेत मला न्यावायचे, त्यांना द्या शेगावी. ते तू जरी करशील तरी तुला ही लागेल पुण्य आणि होईल काम माझे त्या योगे. ते एकता बोले नानी, दिरा प्रत्य हास्यवदनी, यासाठीच कहू म्हणे सचिंत तुम्ही बसलात. सांगा आहे काय करणे. मजला स्पष्ट शब्दाने, काही ना आपल्या गेही उणे कृपेने गजाननाच्या. मग भाऊने सर्व काही निवेदन केले तिला पाही, तीही लागली लवलाही आनंदाने स्वयंपाका. भाजी चून भाकर, हिरव्या मिरच्या उंजळभर ठेविल्या आणून समोर आपल्या ते धीराच्या. भाकरी तिनं, कांदे तिनं, हरभऱ्याची चून जाणं लोणी ठेविले माकून प्रत्येक त्या भाकरीला. नाणी म्हणाली दिराला, जा आता शेगावाला, वेळ थोडका राहिला आहे पहा गाडीस. ती गाडी चुकल्यावरी वाया जाईल तयारी, भोजनाच्या वेळेवरी गेलात तरी उपयोग. ऐसे नानी बोलता भाऊ निघाला तत्वता, पुसून या आपल्या ताता येता झाला स्टेशनासी. तो गाडी बाराची निघून या गेली साची, त्याने चित्तवृत्ती भाऊची होती झाली शोकाकुल. अति हिरमोड त्याचा झाला, पाणी आले लोचनाला. म्हणे, महाराज काऊ केला अव्यर माझा ये काळी. मी मुळीच ही नदीनं कोठून घडावी मला पुण्य, आम्हा कावळ्यां कारण लाभ केवी माणसाचा. अक्षम्य ऐसी कोणती चूक झाली माझ्या हाती, म्हणून माझी गुरुमूर्ती गाडी चुकली ये वेळा. हाय हाय दुर्दैवा, त्वा माझा असा दिला दावा, माझ्या करी गुरुसेवा घडून दिली आज तू. ही माझी शिदोरी ऐशीच आज राहिली जरी, नाही करणार भोजन तरी सत्य सत्य त्रिवाच्या. गुरुराया कृपाराशी, नका उपेक्षू लेकरासी, ही शिदोरी सेवण्यासी यावे धावून सत्वर. थोर आपला अधिकार, क्षणात पाहता केदार, मग या इथवर काहू अनुमान करीत असा. मी ना आज्ञा तुम्हा करीतो, प्रेमाने हाका मारितो, म्हणून हान होतो अपमान तुमचा यत्किंचित. 3 घंटे अजून अवकाश गाडी कारण, तोरी आपले भोजन होईल असे वाटते. ऐसा विचार करीत तेथेच बसला उपोषित. चतुर्थ प्रहरी शेगावात आला तिच्या गाडीने, कवर गेला दर्शना, तरी तो योगिरणा न करिता भोजना बसला होता आसनी. नैवेद्याची अतोनात ताटे होती मठात, पक्वानानी परिलुप्त ती वर्णावी कोठवरी. कोणाच्या जिलब्या घेवर, कोणाचा तो मोतीचूर, कोणाची ती नुसती खीर श्रीखंड पुऱ्या कोणाच्या. परी त्या नैवेद्याला समर्थांनी ना स्पर्श केला, वरच्यावरी ताटाला बाळा आणून ठेवी पुढे. आणि म्हणे, हे करा ग्रहण, गेला 1 वाजून, आपले न झाले जेवण प्रसाद भक्ता मिळतो कसा.
त्याची ते वाट पाहती, करणे आपणा विनंती, त्यांची नसे होत छाती, म्हणून मी बोललो. ते महाराज म्हणती, थांब जरा, आग्रह नको करूस खरा, भोजन आज चौथे प्रहरा माझे होणार आहे रे. मर्जी असल्यास थांबावे, ना तरी खुशाल जेवावे, नैवेद्य घेऊन घरा जावे, परवा नाही त्याची मला. ऐसा प्रकार तेथे झाला. तो इतक्यात भाऊ आला, समर्थ पाहता आनंदला, भाऊ आपल्या मानसी. दुरावलेली माये जेवी, बालके दृष्टी पाहावी, झाले असेल पाहतेवी, भाऊ कौरा कारणे. समर्थासी नमस्कार केला, साष्टांग साचार, उभा राहिला जोडून कर, वाट पाहत आज्ञेची. त्या भाऊस पाहून समर्थ केले हास्यवदन, बरेच दिले सामंत्रण, ही का वेळ जेवण्याची. तुझ्या बाकेत गुंतलो मी, उपोषित राहिलो, नाही अजून जेवलो, आण तुझी शिदोरी. ऐसे महाराज बोलता, हर्षलासे कवर चित्ता, म्हणे काय करू गुरुनाथा, गाडी चुकली वाराची. कौरास म्हणे, बाळा भाऊ आता नको दुःखित होऊ, काय आणले आहेस पाहू, समर्थासी जेवावया. ऐसे एकता सत्वरी, कांदे भाजी भाकरी, कौराने ठेविल्या समोरी स्वामी गजाननाच्या. त्यातील भाकरी 2 समर्थ केल्या भक्षण, एकीचा तो प्रसाद म्हणून अवघ्या भक्ता वाटेली. तो प्रकार पाहता आश्चर्य झाले समजता, कळली स्वामींची योग्यता, खरेच भक्त वस्तल ते. जेवी हस्तिनापुरात भगवंताने ठेविला येत, सोडून पक्वांना प्रतविदुराच्या हुलग्यावरी. तैसेच ते आज झाले, आमचे पक्वांना नाही रुचले, भाकरीवरी गुंतले चित्त कौराच्या स्वामींचे. भाऊंनीही घेतला समर्थ प्रसाद शेगावला, सद्भाव जेथे उदिला तेथे ऐसेच होणार. समर्थ बोलले, कौरासी जा आता अकोल्यासी, पास होशील पुढच्या वर्षी तू डॉक्टरी परीक्षेत. भाऊ म्हणे, गुरुराया आपली असू द्यावी दया, याविन दुसरे मागावया, मी ना आलो ये ठाई. आपले हे दिव्य चरण हेच माझे धनमान, सर्वदा घडो चिंतन आपल्या दिव्य मूर्तीचे. ऐसे बोलून अकोल्याला भाऊ कवर निघून गेला. समर्थ आपल्या भक्ताला नुपेक्षिती कधीही. शेगावीचा राहणार तुकाराम शेगोकार, एक होता भाविक नर, कृषी कर्म करीत असे. घरची गरिबी होती खरी, काम करून शेतांतरी, अस्तमानाचे अवसरी दर्शना यावे मठात. चिलीम द्यावी भरणं, घ्यावे पदांचे दर्शन, काही वेळ बसून जावे पुन्हा शेतादे. ऐसा नित्यक्रम तयाचा, बहुत दिवस चालला साचा, घाला विचित्र दैवाचा, तो न कोणा सोडित असे. जे जे असेल दैवात तेथे श्रोते घडून येतं, एके दिनी शेतात असता तुकाराम आपल्या. तो एक आला शिकारी, बंदूक ज्याच्या खांद्यावरी, नेम धरून ससे मारी, शरे घालून बंदुकीत. ती प्रभातीची होती वेळा, सूर्य नुकता उद्या आला, तुकाराम होता बसला आपल्या शेती शेकत. तो त्याच्या मागे कुपाटीला, एक होता बसलेला, ससा शुभ्र तोची पडला शिकाऱ्याच्या दृष्टीसी. त्याची शिकार करण्याभली शिकाऱ्याने आपली नेम धरून जाडीली खांद्यावरील बंदूक, त्या योगे ससा मेला, एक छरा लागला त्या तुकाराम माळ्याला, कानामागे अवचित. छरा मोठा जोरदार, मस्तकी शिरला अखेर, थकले अवघे डॉक्टर प्रयोग करून त्याच्यावरी. काही केल्या निघेना, छरा तो डॉक्टरांना, होऊ लागल्या यातना तुकारामसी अतिशय. मस्तक दुखे अहोरात्र, निद्रा न लागे किंचित, नवसायास केले बहुत परी गुण येईना. आईशाही अवस्थेत यावे त्याने मठात, तो समर्थांचा एक भक्त ऐसे बोललेले ते आला. डॉक्टर वैद्य सोडा आता, साधूच्या सेवेप्रता नाही उपाय कोणता उत्तम या जगामध्ये. कृपा त्यांची झाल्याच, चुकेला तुझा त्रास, जाडीत जा आसपास या मठाच्या नित्य तू. तेव्हा सेवाही घडेल, पुण्य तेही लादेल, कृपा झाल्या होशील त्रासापासून मोकळा. मात्र आपल्या पितापरी दांभिकतेने हे न करी, शुद्ध भावांतरी सर्व काळ धरावा. ते तुकारामासी मानवले, झाडणे त्याने सुरू केले, अवघ्या मठास ठेविले स्वच्छताने आरशापरी. आईची 14 वर्षे झाली, तुकारामाची सेवा भली, ते गोष्ट घडून आली, आईशा रीती श्रोते हो. झाडता झाडता कानातून, छरा पडला गळून, जैसे का ती भोकरातून, दाबिता सुटे अंटवळी. तैसे साच येते झाले, छरा पडता थांबले, दुखावायचे मस्तक भले, ऐसा प्रभाव सेवेचा. ही सेवा झाडण्याची अखेरपर्यंत केली साची, प्रचिती विना कवनाची परमार्थीन निष्ठा बसे. ती एकदा बसल्यावर मग मात्र होते स्थिर, संत सेवा महातोर हे भाविक जाणती. स्वस्ती श्री दास गुणविरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ तारखो भाविकांप्रत भव सिंधू माझारी शुभम भवतो श्री हरिहरापरणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य षोडश अध्याय समाप्तः. हरये नमः हरये नमः हरये नमः. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.